तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 10वीच्या पेपरचा अभ्यास करत आहात. तुम्हाला थोडीशी हेल्प म्हणून या ठिकाणी 10वीच्या सायन्स पेपर मधले जे महत्त्वाचे काही टॉपिक्स आहेत, ते मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे. जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे? तर आपण आता त्या ठिकाणी सुरुवात करूया. तर जो पहिला टॉपिक आहे आपला ग्रॅव्हिटेशन. या ग्रॅव्हिटेशन टॉपिक मध्ये कोणकोणते प्रश्न आहेत की जे एक्झामला जास्त वेळा विचारले गेलेले आहेत किंवा आयएमपी टॉपिक कोणता आहे ते तुम्हाला मी सांगतो. केपलर्स लॉ. एक तर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन त्यावरती विचारतील किंवा डायरेक्ट शॉर्ट नोट ऑन केपलर्स लॉ. ऍक्टिव्हिटी बेस्ड जरी विचारलं किंवा डायरेक्ट विचारलं तर 3 लॉज आहेत. केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ. जे तिन्ही लॉज आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आणि याच केपलरच्या लॉला जे और क्वेश्चन असतो पहा, तो आहे शॉर्ट नोट ऑन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा एक प्रश्न एकमेकांना और आहेत. एक तर केपलर्स लॉ विचारतील किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या दोघातला एक प्रश्न 100% विचारला जाईल पहा. किंवा मग हा प्रश्न तुम्ही आतापर्यंत एक्झाम दिलेले आहेत, एक्झामला खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे डिफरन्स बिटवीन वेट अँड मास. हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. एक्झामिनर दयाळू असेल, त्याला वाटलं मुलांना जास्तीत जास्त मार्क मिळावेत, तर तो काय करेल, डिफरन्स बिटवीन वेट अँड मास हा प्रश्न त्या ठिकाणी टाकेल पहा. ओके. त्यानंतर गिव्ह रिझन साठी या टॉपिक मधला जो पुढचा प्रश्न आहे, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. जीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ज्या चेंज होतात त्यावरती गिव्ह रिझनचा प्रश्न विचारला जाईल पहा. तो एकदा त्या ठिकाणी पाहून घ्या. नंतर या टॉपिक मध्ये तुम्ही जर पाहायला गेले तर एमसीक्यू 100% पहिल्या टॉपिक वरती पडतो. मग एमसीक्यू कुठे पडतो, तर जे फॉर्म्युले आहेत पहा या टॉपिक मधले, ते फॉर्म्युले पाहिजेत. जे एक्सकेप व्हेलॉसिटी असेल, अजून त्या ठिकाणी एफ फॉर्म्युला असेल, जे फॉर्म्युले सगळे एकदा फॉर्म्युले पाहून घ्या पहा. ते तुम्हाला एक्झामला विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन आहेत पहा, सेंट्रिपिटल फोर्स, फ्री फॉल, ह्या डेफिनेशन विचारल्या जाऊ शकतात पहा. ओके. मग त्यावर थोडं फोकस करा. त्यानंतर बाळांनो, सेकंड टॉपिक आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामध्ये काय विचारलं जाईल, तर पिरियोडिक ट्रेंड्स. मग त्यामध्ये मोस्टली कोणते आहे, ऍटोमिक रेडियस, टॉप टू बॉटम कशी होते, लेफ्ट टू राईट कशी होते, इन्क्रीज होते, डिक्रीज होते, त्यावरती गिव्ह रिझनचा प्रश्न विचारते. ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट नोट आहे डोबेरायनर ट्रायड्स किंवा न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्स आणि मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल यांची मेरिट्स विचारले जाते. किंवा याला अजून एक प्रश्न असतो, तुम्हाला एक पिरियड किंवा ग्रुप दिलेला असतो आणि त्यावरती तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलं जातं त्या ठिकाणी, बरोबर. अशा टाईपचा क्वेश्चन या टॉपिक वरती पडेल. किंवा मग जर अजून एक्झामिनर वाटलं अजून मुलांना जास्त मार्क पडावे, तर तो डायरेक्टली म्हणेल डिफाईन पिरियड, डिफाईन ग्रुप. ओके. तर त्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो प्रश्न, 2 मार्कचा प्रश्न. ठीक आहे. मग हे झालं तुमचं पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, सेकंड नंबर टॉपिक. त्यानंतर आपण तिसऱ्या टॉपिक वर जातो. हा खूप सोपा चॅप्टर आहे, ह्याचे मार्क्स आहेत पहा, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिएक्शन इक्वेशन एक्सरसाइज मधलं काय करायचं, क्वेश्चन नंबर 5, 7, 9 हे 3 क्वेश्चन जे आहेत ते पाहिजेत. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 9. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला बॅलन्स द रिएक्शन. ओके. नंतर एक करोजन वरती एक ऍक्टिव्हिटी आहे, ती एक पहा. त्यानंतर तुम्हाला टाइप्स ऑफ रिएक्शन्स आहेत पहा, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन या क्वेश्चन मध्ये आहेत, ते एकदा पाहून घ्या. सोपा प्रश्न आहे तो पण. त्यानंतर रेडॉक्स रिएक्शन, एक्सप्लेन द रेडॉक्स रिएक्शन किंवा डिफरन्स बिटवीन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, हे प्रश्न दोन एकमेकांना और असतात, हे त्या ठिकाणी टॉपिक मधले पाहिजेत पहा. टॉपिक नंबर 3 केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. त्यानंतर बाळांनो, आपण जातो पुढच्या टॉपिक वरती, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जो एक्झामला विचारावाच लागतो असा प्रश्न जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक मोटार किंवा इलेक्ट्रिक जनरेटर यांचं प्रिन्सिपल, वर्किंग, कन्स्ट्रक्शन विचारलं जातं किंवा मग डायरेक्ट डायग्राम दिलेली असते, त्यावरून तुम्हाला ते क्वेश्चन विचारतात, ते एक्सप्लेन करायला विचारले जातात, बरोबर. तर ते तुम्हाला पाहिजे आहेत पहा, इलेक्ट्रिक मोटार किंवा इलेक्ट्रिक जनरेटर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी जनरेटर. एसी जनरेटर विचारतील किंवा मग डीसी जनरेटर असं जरी विचारलं तरी, किंवा दोघांचा डिफरन्स बिटवीन एसी अँड डीसी जनरेटर. त्यानंतर बाळांनो, गिव्ह रिझनचा एक प्रश्न आहे या टॉपिक वरती, टंगस्टन मेटल इज युज्ड टू मेक द सोलिनॉइड टाइप ऑफ कॉइल इन अँड इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये टंगस्टन मेटलची जी कॉइल आहे ती
वापरली जाते ती का वापरली जाते ते तुम्हाला विचारलं जाईल. तर त्या ठिकाणी तो एक क्वेश्चन व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आहे पहा मोस्ट इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन, डायग्राम बेस विचारतील किंवा डायरेक्ट विचारतील. फ्लेमिंग राईट हँड रूल और फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल हा विचारला जातो त्या ठिकाणी, बरोबर. लेफ्ट हँड राईट थंबचा उपयोग, बरोबर. तुमचा थंबचा उपयोग करायचा. चॅनलवरती नवीन असताल त्या ठिकाणी काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, ओके. जेणेकरून असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मी कायम टाकत राहील, ओके. लक्षात आलं का? आणि त्यावेळेस पण एक्झामला पण तुमच्या लक्षात येईल, अरे सरांनी सांगितलं होतं लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यावेळेस सांगत होते फ्लेमिंग राईट हँड लेफ्ट हँड रूल आणि तोच पेपरला पडला, ओके. लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग नंतर किंवा एक MCQ किंवा तुम्हाला ट्रू फॉल्स मध्ये विचारला जाणारा प्रश्न 1 किलोवॅट हवर इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. अशा पद्धतीने या टॉपिक मधले IMP क्वेश्चन आहेत. टॉपिक खूप मोठा आहे, परंतु कोणते पॉईंट करायचे त्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे पहा टॉपिक नंबर 5 हिट. हिट टॉपिक आहे पहा. या हिट टॉपिक मध्ये जो सगळ्यांचा आवडता प्रश्न आहे, एक्झामला पण खूप वेळा आलेला आहे, होपचा ॲपरेटस विचारतात. ती डायग्राम दिलेली असते आणि त्याला नाव द्यायला विचारतात किंवा डायरेक्ट एक्सप्लेन द होप्स ॲपरेटस, किंवा त्याला प्रश्न असतो एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. त्यात जे आहेत ऍक्टिव्हिटी टाइप आहे पहा, ते एक ग्राफ आहे, तो ग्राफ विचारतात किंवा मग डायरेक्टली एक्सप्लेन द एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. काही आलं तर तुम्हाला माहिती जे एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर किती बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू द 4 डिग्री सेल्सिअस वॉटर ते एक एक्सेप्शनल बिहेवियर दाखवतं, ते तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे पहा स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी ऑफ मेटल. स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी ऑफ मेटल हा बोर्डाला पण विचारला गेलेला प्रश्न आहे पहा. 3 बॉल्स आहेत पहा, एक आयर्न बॉल आहे, दुसरा त्या ठिकाणी कॉपर बॉल आहे आणि एक लीड बॉल आहे, बरोबर. मग ते त्या ठिकाणी वॅक्स मध्ये टाकायचे आहेत आणि कोणता हिट केल्यानंतर तो कोणता बॉल जास्त हिट कॅपॅसिटी हिट कॅपॅसिटी जास्त आहे ते प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो पहा. किंवा त्याला और प्रश्न आहे दुसरा ऍक्टिव्हिटी बेस्ड हिट एक्सचेंज. हिट एक्सचेंज एक त्या ठिकाणी बॉक्स मध्ये एक हॉट बॉल आहे आणि दुसरा कोल्ड बॉल आहे, तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हिट कशी एक्सचेंज केली जाते ते तुम्हाला माहित आहे. तो प्रश्न एक विचारला जातो ऍक्टिव्हिटी बेस वरती. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 6 मधला तो एक त्या ठिकाणी पाहून घ्या. त्यानंतर डिफाईन लॅटंट हिट ऑफ फ्युजन, ड्यू पॉइंट, टेम्परेचर, SI युनिट ऑफ हिट, हे जे प्रश्न आहेत ते एकदा पाहून घ्या, एक मार्काचे, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक कडे जातो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये काय महत्वाचं आहे किंवा काय क्वेश्चन कोणता टॉपिक महत्वाचा आहे, तर पहिला पॉईंट येतो पहा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. कोणता आहे? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आपण एवढा सोपा प्रश्न, हो एक्झामिनर पण खूप दयाळू असतो, त्याला वाटतं मुलांना पण मार्क पडले पाहिजेत. ज्यावेळेस तो पेपर काढत असतो त्यावेळेस त्या डोक्यात एक असतं की बाबा मुलांना जो मीडियम मुलगा आहे त्याला पण चांगले मार्क पडले पाहिजे, जो साधा मुलगा आहे त्याला जास्त मार्क पडले पाहिजे, जो हुशार आहे त्याला तर पडणारच आहे, ठीक आहे. मग त्यामुळे तो एखादा प्रश्न टाकू शकतो लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, ओके. किंवा मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती प्रॉब्लेम पण एक्झामला विचारला जाऊ शकतो, ओके. तिथे खाली लॉज पण आहेत पहा, जर टेक्स्ट बुक पाहिलं तिथे खाली लॉज आहेत ते सुद्धा एकदा पाहून घ्या. नंतर डायग्राम बेस्ड क्वेश्चन जो असतो तर त्या ठिकाणी डिस्पर्शन ऑफ लाईट आणि रेनबो फॉर्मेशन. डिस्पर्शन ऑफ लाईट आहे आणि रेनबो फॉर्मेशन आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट जे प्रिझम दाखवलेला आहे, लाईट कशी डिस्पर्स होते ते एक, आणि रेनबो फॉर्मेशन एक वॉटर बबल दाखवलेला आहे, त्यामध्ये लाईट कशी त्या ठिकाणी रेनबो कसा तयार होतो ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. किंवा मग एक मार्क विचारायचं क्रिटिकल अँगल काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये, ते एकदा पाहून घ्या. अशा पद्धतीने हा तुमचा 6 नंबरचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर पुढच्या टॉपिक कडे जातो आपण. खूप मोठा टॉपिक आहे, बरेचशी मुलं या चॅप्टरला घाबरतात. लेन्स अरे खूप सोपा चॅप्टर आहे लेन्स. या लेन्स मध्ये महत्वाचा कोणता प्रश्न आहे बाळांनो, तर डिफरन्स बिटवीन मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. जरी तुम्हाला नुसता मायोपिया विचारला तरी तुम्ही ते एक्सप्लेन करू शकता, ते पॉईंट विथ डायग्राम लक्षात ठेवायचा पॉईंट खूप महत्वाचा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी IMP प्रश्न आहे. डिफरन्स बिटवीन मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया येणारच एक्झामला, तो परफेक्ट करायचा आहे. त्यानंतर पेज नंबर 83 वरती एक चार्ट आहे. कोणता चार्ट आहे की तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जो प्लेस करतात त्या ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे किंवा काय आहे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जातं. कधी इमेज कशी तयार होते, इमेज कुठे तयार होते, बरोबर, त्याची पोझिशन हे सगळं तुम्हाला विचारलं
जाईल पहा. तो महत्वाचा चार्ट आहे पेज नंबर 83 वरचा. त्यानंतर राईट द 3 लॉज ऑफ ड्रॉइंग रे डायग्राम्स. कशामध्ये? कॉन्व्हेक्स लेन्समध्ये. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये रे डायग्राम सॉरी कॉन्व्हेक्स लेन्सच्या रिलेटेड ज्या रे डायग्राम्स आहेत, ओके, त्या ड्रॉ करण्याचे जे रूल्स आहेत 3 विथ डायग्राम परफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. ओके. त्यानंतर पुढे आहे पहा युजेस ऑफ कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स जे आहे त्याचे युजेस काय आहेत ते तुम्हाला एक्झामला विचारले जातील, तर त्या ठिकाणी ते परफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा झाला तुमचा चॅप्टर नंबर 7. त्या नेक्स्ट टॉपिक आहे पहा टॉपिक नंबर 8 मेटलर्जी. बरोबर म्हणतो सर लय मोठा टॉपिक आहे. अरे लय मोठा टॉपिक आहे, पण त्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत तेच वारंवार रिपीट होतात. आता 12वीच्या बोर्डला एक पहिल्या नंबर टॉपिक होता, त्यामध्ये ज्या डेफिनेशन होत्या त्या कायम एक्झामला विचारल्या जात होत्या. 3 डेफिनेशन होत्या 3 मार्क्ससाठी. तसं इथं सुद्धा या टॉपिक मध्ये 3 डेफिनेशन आहेत ते कायम विचारले जातात पहा. कोणते? डिफाईन ओव्हर मिनरल्स अँड गँग. ओके, नाही तर काहींच्या विषयात गँगो. बरोबर, गंगूबाई नका म्हणू फक्त, ठीक आहे. गँगो, बरोबर, गँग नाव गँग आहे. गँग, मिनरल्स आणि ओव्हर हे त्या ठिकाणी आहे पहा. जसं फंगायला फुंगी, फुंजी असं काही म्हणतात, तर फंगाय असं म्हणतात. बरोबर, तसंच त्या ठिकाणी गँग, मिनरल्स आणि ओव्हर ह्या 3 डेफिनेशन्स महत्वाच्या आहेत, परफेक्ट करून टाका. त्याच्याबरोबर मेटलर्जी केली तरी चालेल डेफिनेशन. नंतर ऍक्टिव्हिटी पेज नंबर 95 वरती आहे, ती एकदा पाहून घ्या. नंतर परत एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे किंवा प्रश्न आहे पहा, गिव्ह द प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. जे आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आहेत ते विचारले जातील 2 किंवा 3 मार्क्ससाठी, तो लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. प्रिव्हेन्शन ऑफ करोजन करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत पहा, त्यातल्या 2 मेथड परफेक्ट करा. आता मेथड शेवटी पॉईंट आहे पहा, सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे चॅप्टर मधला. त्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, अलॉय असेल, बरोबर, त्यानंतर गॅल्व्हनायझिंग असेल, त्या ज्या मेथड्स आहेत ते एकदा पाहून घ्या. त्या 2 मेथड कोणत्याही विचारल्या जाऊ शकतात, चांगल्या करा त्या मेथड्स. त्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिना. एक्सट्रॅक्शन ऑफ अल्युमिना यामध्ये एक हॉल्स बियर्स प्रोसेस. ओके, नंतर मागच्या पेजवर एक डायग्राम आहे पहा, तिथे त्या बेसवरती पण काही क्वेश्चन विचारले जातील, किंवा डायग्राम दिले असेल त्यावरती प्रश्न विचारले, किंवा नेम द ओर ऑफ अल्युमिनियम, ओके, बॉक्साइट ओर वगैरे ते विचारले जाऊ शकते, परफेक्ट करा. नंतर सेपरेशन ऑफ मेटल्स. मेटल सेपरेशनच्या ज्या मेथड्स आहेत, आता या ठिकाणी कुणी आता 3-4 मेथड्स आहेत, त्यातल्या कोणत्या पडतील सांगता येत नाही, परंतु मॅग्नेटिक चांगली परफेक्ट करून ठेवा. ज्या अगोदर टेबल मेथड असेल, ओके, ती सुद्धा विचारली जाऊ शकते, पण ही मॅग्नेटिक परफेक्ट करून ठेवायची. ओके, हे आहे तुमच्या 8 नंबर टॉपिक पर्यंत. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड. आता बरेचसे मुलं असतात खूप घाबरतात या टॉपिकला. एकदम सोपा चॅप्टर आणि हातचे मार्क देणारा टॉपिक आहे कार्बन कंपाऊंड. आता कार्बन कंपाऊंड मध्ये तुम्ही पाहायला गेलं तर कार्बन अ व्हर्सटाईल एलिमेंट्स असा साधा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला तो एक्सप्लेन करता आला पाहिजे. त्यानंतर व्हॉट इज होमोलॉगस सिरीज, एक्सप्लेन द अल्कोहोल सिरीज. आता होमोलॉगस सिरीज जे आहे तुमच्या पुस्तकात 2-3 दिलेले आहेत, एक अल्कोहोलची दिलेले, एक अल्केन अल्किन दिलेले आहेत, पण अल्कोहोलची जास्त करून विचारतात, त्यामुळे मी तुम्हाला ते दिलेले आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 9.24 जे इथेनिक ऍसिड आहे त्यातले जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये ते 9.24 आणि 9.25 असे 2 ऍक्टिव्हिटी दिले आहेत. ते 9.24 परफेक्ट करा. पुढची पण आहे गेस्ट्रिफिकेशन रिएक्शन वाली, ती पण पाहिली तरी चालेल. त्यानंतर एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7 हे परफेक्ट करायचे. म्हणजे तुम्हाला आययुपीएससी नॉमिनिक्लेचर सिस्टीम नुसार ते स्ट्रक्चर डॉकवायचे जे असतात ना, किंवा ते नाव जे असतात ते त्या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 5 आणि 7 परफेक्टच करा. 14च आहेत इन मिन. ओके, त्यातले कोणतेही जर 4 विचारले तर सोपे हातचे मार्क्स आहेत. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 5 आणि 7. ओके, हा झाला तुमचा कार्बन कंपाऊंड. त्यानंतर तुम्ही येतात लास्ट टॉपिक कडे, स्पेस मिशन. सगळं त्या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर स्पेस मध्ये जायचं आता, बरोबर. स्पेस मिशन. स्पेस मिशन मध्ये काय आहे? व्हॉट इज आर्टिफिशियल सॅटेलाइट, एक्सप्लेन टाइप्स. आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय, त्याचे टाइप्स विचारतील पहा. आर्टिफिशियल सॅटेलाइट काय आहे ते टाइप्स काही चार्ट दिलेला आहे, किंवा ते फुल फॉर्म वगैरे दिलेले आहेत पहा. इनसॅट, जीसॅट वगैरे जे काय असेल, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, त्यांचे जे फुल फॉर्म आहेत ते एकदा पाहून घ्या आणि तो चार्ट जो आहे परफेक्ट करा. आर्टिफिशियल सॅटेलाइट एक्सप्लेन इट्स टाइप्स. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट. डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारतील, किंवा त्याला इथे तुम्हाला डायग्राम सुद्धा विचारली जाऊ शकते पहा. डायग्राम ती परफेक्ट करायची. त्यानंतर एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 4, 5 मधला 1 and 2 हे प्रॉब्लेम्स आहेत पहा. क्वेश्चन नंबर 5 ए अँड बी प्रॉब्लेम्स आहेत. ओके, त्यानंतर पीएसएलव्ही चे डायग्राम विचारतील,
किंवा एक्सप्लेनेशन विचारतील, बरोबर. आणि या टॉपिक मधले जे छोटे छोटे जे काही मार्स मिशन असेल, मून मिशन असेल, त्यामध्ये कुणी कधी ते मिशन केलं किंवा कुणी ते जे सॅटेलाइट आहे ते लॉन्च केलं, ते सॅटेलाइट लॉन्च व्हेकल कोणतं, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या टॉपिक वरती विचारले जातील, बरोबर. आता बाळांनो, हे पूर्ण तुम्हाला सायन्स पेपर फर्स्ट 40 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी हे प्रश्न केल्यानंतर तुम्ही जाताल 100%, बरोबर. वर्षभर तुम्ही त्या ठिकाणी खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि ह्या प्रॅक्टिसचं नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि त्या तुमच्या यशामध्ये माझा 1% वाटा असेल. ठीक आहे, कारण की IMP क्वेश्चन्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणी ते रिवाइज करा. हे टॉपिक्स IMP आहेत ते रिवाइज करा. ओके. आणि जर सांगतोय, जर त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक टू युअर एक्झाम.